हॅलो एव्हरीवन, तर मी तुम्हाला जनरिक आणि स्टँडर्डमध्ये काय डिफरन्स आहे आणि त्याच्या प्राइसिंगमध्ये काय डिफरन्स आहे आणि त्याच्या कंटेंटमध्ये आणि कंपनीमध्ये काय डिफरन्स आहे तर मी तुम्हाला हे सांगत आहे. तर त्यामध्ये आपली पुढची टॅबलेट जी आहे तर त्या टॅबलेटचं नाव आहे इट्रासिसिएफ 200 आणि इटरनॉक्स 200. तर या दोन्हींमध्ये फरक काय आहे तर या दोन्ही टॅबलेटमध्ये फरक फक्त एवढाच आहे की याची कंपनी वेगळी आहे आणि याच्या प्राइसिंगमध्ये फरक आहे. नाहीतर या दोन्ही टॅबलेटचे जे यूज आहे तर तो सेमच आहे. यामध्ये इट्राकोनाझोल नावाचं कॉम्पोजिशन आहे ज्याचा की यूज केला जातो आपल्या बॉडीवर जे फंगल इन्फेक्शन वगैरे झालं तर ते कमी करण्यासाठी या टॅबलेटचा यूज केला जातो. तर इट्रानॉक्स 200 जी सिप्ला कंपनीनं बनवलेलं आहे जनरिक जे आहे तर याची किंमत तुम्हाला 50-60 रुपयापर्यंत कुठल्या बी तुम्हाला जनरिकच्या शॉपला भेटून जाईल. आणि जी इट्रासिसिएफ 200 जी आहे तर ही तुम्हाला कुठल्याही काउंटरला 200 ते 250 रुपयापर्यंत ह्या टॅबलेटचा प्राइसिंग जे तुम्हाला पडून जाईल. तर यामध्ये कंटेंट वगैरे सगळं सेम आहे. फक्त इश्यू जो आहे तो आहे कंपनीचा. कंपनी वेगळी असल्यामुळे यामध्ये एवढा फरक आहे. कारण हे जनरिकचं जे ब्रँड आहे तर ते स्वस्तात आपल्याला पडून जातं. तर एकदा तुम्ही इट्राकोनाझोल 200 नक्की जे इट्रानॉक्स 200 आहे तर ते नक्की वापरून बघा, जे की जनरिकमध्ये आहे आणि कमी प्राईजमध्ये आहे.